श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबरी यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्लोक. ब्रह्मानंद परमसुख केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वादित गगनसदृश तत्वमस्य दिलक्षम एकनित्य विमलमचल सर्वादि साक्षभूत भावातीत त्रिगुणरित सद्गुरु तू नमामि. जय जय श्री जगरक्षका. जय जय आजी भक्तपालका. जय जय कलिमलनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीतानंता. जय जय आजी गरुडवाहना. जय जय आजी कमललोचना. जय जयाजी पतित पावना रमा रमना विश्वेशा. मेघवर्णा आकर्षांत मस्तकी किरीट विराजिते तोची स्वयंभू आदित्य तेजवर्णी न जाया. विशाळ भाळ अकर्णनयन सरळ नासिका सुहास्यवदन दंत पंक्ती कुंदकळ्या समान शुभ्र वर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेजहरी. हेममय भूषणे साजरी कौस्तुभेने विशेष वत्सालंचनाचे भूषण तेची प्रेमळ भक्ती निखुण. उदरी त्रिवाळ शोभयामना त्रिवेणी संगमा सारखी. नभी कमल सुंदर ती जेते विद्यात्याची उत्पत्ती. की चराचर जन्मदाती मूळ जननी तोची पे. जानूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती. करकमलांची आकृती रक्त पंकजा समान. भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर. गदा पद्म शंख चक्र चारी हस्ती आयुधे. कासे कसिला पितांबर विद्युलते समा तेज पार. कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय संधा दिसाता ते. जेते भक्तजन सुखावती त्याची दर्शने पतित तरती. जाते अहोरात्र ध्याती नारदाती ऋषीवर्य. जाते कमला करे चुरित संध्या राग समान रक्त. तळवे योग्य चिन्हे मंडिती वर्णिता वेद शिनिले. 14 विद्या 64 कला ज्याते वर्णिता थकल्या सकळा. ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू. नारादादी मुनीश्वरा व्यास कल्माकती कविवर. कृम न शकले महिमावर तेथे पामर मी काय. जो सकळ विश्वासा जाणिता समुद्र कन्या ज्याची कांता. जो सर्व कारण करता ग्रंथ रंभीन मोतया. तहा महाविष्णूचा अवतार गजवदना शिवकुमार. एकदंत फराशाधर अगस्त्य लीला जयाची. जो सकळ विद्याचा सागर 64 कलांचे माहेर. रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू. मंगलकार्य करिता स्मरण विघ्ने जाती निरोसनी. भंजका होई दिव्य ज्ञान वेदंत सार कळे पा. सकल कार्यारंभी जाना करिता ज्याचे नामस्मरण. ज्याचे वर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी. तया मंगलासी साष्टांग नमन करून मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडिता होती तत्वता. सकळ कार्वता येत हाता ती ब्रह्मासुता नमियेले. मूढमती मे अज्ञाना काव्यदिकांचे नसे ज्ञाते. माते तू प्रसन्न होऊनी ग्रंथरचना करवावी. जो अज्ञानी ती मीरनाशक अविद्या कानन छेदक. जो सरबुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. ज्याची या कृपे करुणी सच्च्यांचे लाभे दिव्य ज्ञान. तेनेचे जगे मानवपण येतीसे हे निश्चय. तेवी असती माता पितर तैसे श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञाबाळ घेतली असे थोर आळ. ती पुरविणार दयाळ सद्गुर राजा आपणाची. 9 मास उदरी पाळिले प्रसव वेदना ते सोशिले. कौतुके करुणे वाढविले रक्षिले आजवरी. जनिना जनाक समान अज्ञ देवत आहे कोण. वारंवार साष्टांग नमन चरणी तयाचे करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमियेले. 3 मुले 6 हात गळा पुष्पमाळ शोभत. कर्णिकुंडले तेजमित विद्युल ते समान. कामधेनू आसोनी जवळी हाती धरली असे झोळी.
जो पाहता एकास्तई कोणासही दिसेना. चार वेद होऊन श्वान वस्ती समीप रात्र दिन. त्याचे त्रिभुवनी गमन मनोवेग जाते जो. त्या परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होऊ कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप. पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे देव विचित्र आर्यावरती आर्यपुत्र. वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःख भोगिते. शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने. दिवसेंदिवसे होमहवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजश्राय अधर्म परवातक नाही भय. उत्तरोत्तर नास्तिकामय भरतखंड जाहले. नाना विद्या कला आस्था लागी गेल्या सकला. ऐहिक भोगीच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापने कारणे युगायोगी अवतरे घेणे. नानाविध वेश नटने जगतपतेची कर्तव्ये. लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्मात विसरले. नसती कामवादी मातले आर्य धर्माविरुद्ध. काम घेतसी अवतार प्रत्यक्ष जोका त्रिकुमार. अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोट्याने कोणती काळी कोण्या जाती कोणत्या कुळी. कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविला नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना करे जोडुनी. आपुल्या विख्यात महिमाजनी गावा याचे योजिले. तुमचे चरित्र महासागर पावैन कैसा पहिले तिरी. परी आत्मसार्थक करावया साचार मीन तेथे जाहलो. किंवा अपाट गगनासमान आगाध आपले महिमान. अल्पमतीत मी अज्ञान आक्रमेन केवी करू. पिपिलिका मने गिरिसी उचलून घालीन काकेसी. किंवा खाद्योत सूर्यासी लोपविना मने स्वतेज. तैसे असे माझी आळ बाळ जाणून लढीवाळ. पूर्विता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा. माझी अठाई वार्ता मीपणाची नसेची. ऐसे कोणी स्तुती संतोषेली स्वामी राजमूर्ती. कवी लागे अभय देती वरद हस्ते करुणी. उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ. पाहुनी आर्यजन समस्त संतोष येतील निश्चये. ऐसे कोणी अभयवाणी संतोष झाली माझ्या मनी. यशस्वी होऊन लेखनी ग्रंथ समाप्ती प्रती पावो. आता नमो साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद. जे स्वात्मसुखे आनंदमय सदोदित राहती. मग नमिले काव्येश्वर जे शब्दसृष्टी ईश्वर. ज्यांचे काव्य सर्वत्र प्रसिद्ध आस्ती या लोके. व्यास वाल्मिका महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयाचे चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुटवंतस नामिले कवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेषी प्रिय जगी जाहले. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुनी ज्ञाते डोलविते मान तयाचे चरण नमिने. ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकाराम वादिका भक्त. ग्रंथारंभी तया नमित वरप्रसाद करणे. आहो तुम्ही संतजनी मज दीनावरी कृपा करुनी. आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण. महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी साध बैसले. महापंडित आणि चतुर ऐसे श्रोत समाज थोर. मतिमंद मी त्याच्या समोरी आपले कवित्व केवी आणू. परिथोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण आधार करिता तयाचा. संस्कृताचा नसे गंध मराठ्यानेही शुद्ध. नाही पडलो शास्त्राच्छंद कवित्व शक्ती अंगे नसे. परी हे अमृत जाणुनी आदर धरावा श्रीश्रावणी. असे माझे असंस्कृत वाणी तियाकडे ने पहावे. न पाहता जी अवगुण ग्राह्य तितुकीचे घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडून चरणी आपुल्या करीतसे. स्वामीच्या लीला बहुत असते प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरे समुद्रास. त्या महोदितेतून पाहे अमूल मुक्ताफळी घेतली काहे. द्यावया मान सुज्ञानी अनुमान काही ना करावा. की हे उद्यान
विस्तर्ण तया माझी प्रवेश करीन, सुंदर कुसुमे निवडुनी हार त्यांचा गुंफिला. कवी होऊनी माळी घाली श्रोत्यांच्या गळी, उभा ठाकोनी बद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेम. आहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस, हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी. आता असुते हे बोल, पुढे कथा बहुअमोल. वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तेजेचा जैसा सहस्त्रकार. दुष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. यती राजपद खल्लार, विष्णू कवी होनी भ्रमर. ज्ञान मधुर स्तव साचार, रुंजी तेथे घालितसे. स्वामीचरित सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. आधरे भक्ती परिसुत, प्रथमाध्याय गोड हा. श्री शंकर प्रमाण मस्तु.